नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांचा फॉर्म मंजूर आहे, तरी पण त्यांना पैसे मिळालेले नाहीत. अनेक लाभार्थ्यांचं प्रॉब्लेम आलेला होता, तो म्हणजे आधार सीडिंग. म्हणजेच लाभार्थ्यांचं आधार कार्ड जो आहे बँक खात्याला लिंक नव्हता, त्यामुळे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते. पण अनेक लाभार्थ्यांचं म्हणणं आहे आमचं आधार कार्ड जो आहे बँक खात्याला लिंक आहे आणि आमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह आहे, तरी पण आम्हाला तो पैसा आमच्या बँक खात्यामध्ये मिळालेला नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे पैसे 14 ऑगस्टपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख 17 ऑगस्टपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत राहणार आहे. काहींचा फॉर्म उशिरा भरला गेल्याने त्यांना पैसे उशिरा मिळतील आणि काही लाभार्थ्यांनी लवकर फॉर्म भरलेला असाल तर त्यांना पैसे लवकर मिळतील. असं झालेलं आहे की तुम्ही शेवटी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला अद्यापर्यंत याची रक्कम मिळाली नाही. मात्र तुम्हाला 17 ऑगस्टपर्यंत ही रक्कम नक्की मिळेल. लक्षात ठेवायचं, जर या दोन बाबी पूर्ण असेल तरच तुम्हाला रक्कम मिळेल. जर दोन बाबी पूर्ण नसेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही. एक म्हणजे तुमचं फॉर्म अप्रूव्हल असणे गरजेचे आणि दुसरं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे, तरच तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळतील. 17 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे उशिरा काय होईना तुम्हाला पैसे मात्र मिळणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.